पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून पंढरपूरच्या विठ्ठलाला मानलं जातं, त्यामुळे पंढरपुरात भाविकांची मोठी रीघ लागलेली असते। मात्र पंढरपूर इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 9 ऑगस्टला हिंदी भाषेत पूजा केल्याचा आरोप राहुल सातपुते या भाविकांना केला। 9 ऑगस्ट रोजी तुळशी पूजा हिंदी भाषेतून केल्याची तक्रार राहुल सातपुते या भाविकांना मंदिर समितीकडे केली आहे। त्या तक्रारीवर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी स्पष्टीकरण देत भाविकाच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे। तर मनसे नेते दिलीप धोत्रे यांनीही तुळशी पूजेवेळी हिंदीचा वापर केल्याचं समजताच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तुकाराम भवन येथे दिनांक 9 ऑगस्ट रोजी तुळशी अर्चना पूजेच्या वेळेस जाणून बुजून मुद्दाम मस्तवालपणे हिंदीतून पूजा करणाऱ्या सांगणाऱ्या पुजाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी आणि सर्व पूजा मराठीतूनच व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांना निवेदन दिलं। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, शहराध्यक्ष संतोष कवडे, विभागाध्यक्ष नागेश इंगोले, सूरज देवकर, नगरसेवक सुधाकर बंदपट्टे इत्यादी उपस्थित होते।